नातेवाईक हे विरोधी पक्षासारखे असतात. तुम्ही कितीही चांगलं काम करा, ती नावं ठेवणारच. फक्त इतकंच लक्षात ठेवा, की तुम्ही चुकीचं काही करत नाही आहे ना. कारण जेव्हा आपण चुकीचं करत असतो आणि आपल्याला माहिती असतं, की आपण काहीतरी चुकीचं वागतोय, मुळात हेच तिथं चुकतंय, की आपण जर चुकीचं नसलो ना, तर आपल्याला कोणी काही बोलू शकत नाही. आणि जर का तुम्ही चुकीचं असलात, तर तुम्ही तुमच्या स्वतःलासुद्धा फसवताय आणि दुसऱ्यांनासुद्धा फसवताय. तर राहिला विषय कुठला आता? हा विषय चाललेला आहे, की नातेवाईक. तर नातेवाईक असे नाहीत की सगळेच खराब आहेत, सगळेच नावं ठेवतात. काही काही चांगलेही असतात, काही काही नावं ठेवणारे असतात. पण आपण कितीही काही करा, ते नातेवाईक असो किंवा शेजारी पाजारी असो किंवा कोणी असो, नावं तर ठेवणारच. मग आता करायचं काय नक्की? तर आता एक गोष्ट केली पाहिजे, की आपण आपला स्वतःचा विचार केला पाहिजे. कारण आजचं जे चाललेलं जग आहे ना, त्या जगानुसार फक्त माणसाने स्वतःचा विचार केला पाहिजे. पहिल्याच्या पहिल्याच्या काळात म्हणण्यापेक्षा काही वर्षापूर्वी जरी बोललं तरी चालेल, की लोकं विचार करत होती, की ह्याला कसं वाटेल, त्याला कसं वाटेल, समाज काय म्हणेल, आजूबाजूचे काय म्हणतील. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. तुम्ही स्वतःचा विचार करा बस. बाकी कुणाचाच विचार करू नका. तुम्हाला जे वाटतं, तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला ज्या गोष्टी करू वाटतात, त्या मन मोकळेपणाने करा. काय घेऊन बसायचं आहे ह्याचा त्याचा विचार करण्याची गरज आहे का? आपल्याला कोण द्यायला येतं का घरी? आपल्याला जर 2 दिवस आपण घरामध्ये उपाशी जर राहिलो, तर आपल्याला साधं कोणी विचारायला सुद्धा येत नाही, की तुला हे पाहिजेल आहे का, ते पाहिजेल आहे. तर मग दुसऱ्याचा विचार करण्यात अर्थच नाही आहे.